मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल. वाल्मिक कराडवरनं राजकारण तापलेलं असतानाच आठवड्याभरात दुसऱ्यांदा मुंडे फडणवीसांची भेट. वाल्मिक कराडबाबत सीआयडीच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे. कराडचं शेवटचं ऍक्टिव्ह लोकेशन पुण्यात सापडलं. पुण्यातून फोन बंद करून कराड फरार. बीडमध्ये संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपासाला वेग. सीआयडीकडनं रविवारी 2 महिलांची चौकशी. त्या 2 महिला कोण? चर्चेला उधाण. वाल्मिक कराड अजूनही फरार. वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्याची काही माध्यमांनी दिलेली बातमी खोटी. अजूनही फरार असल्याच्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. भाजप आमदार सुरेश धस दुपारी घेणार पत्रकार परिषद. प्राजक्ता माळीनं केलेल्या आरोपांवर धस काय बोलणार याकडे लक्ष. केरळ राज्य हे मिनी पाकिस्तान. दहशतवाद्यांना हाताशी धरूनच काही जण खासदार. मंत्री नितेश राणेंचा गंभीर आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांकडनं 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक. विविध विभागांचा रोडमॅप कशा पद्धतीनं असणार याचा घेणार आढावा. नागपुरात मामाचा भाच्यांवर जीवघेणा हल्ला. हल्ल्यात 2ही भाच्यांचा मृत्यू. आर्थिक वादानंतर हल्ला झाल्याची पोलिसांची माहिती. कोरियातल्या प्रसिद्ध बीटीएस ग्रुपला भेटण्यासाठी धाराशिवमधील 3 मुलींनी रचला अपहरणाचा बनाव. कोरियाला जाण्यासाठी घरातून चोरले पैसे. नववर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक स्थळांमध्ये उसळली भक्तांची गर्दी. शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात उसळला भाविकांचा जनसागर. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाची भारतावर 184 धावांनी मात. बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाची 2-1 अशी आघाडी.